यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। संडे गुड न्यूज। उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या रविवारी 70.5 मिलीमीटर पाऊस झाला आणि त्यानंतर गेली 8 दिवस फक्त ढगाळ वातावरण आहे। ढग दाटून येतात परंतु केवळ हलका पाऊस पडतो, त्यामुळे सोलापूरकरांची चिंता वाढली आहे। पुढील 4 दिवसात चांगला पाऊस येईल असे दररोज हवामान खाते व्यक्त होते। त्या आशेवरच सोलापूरकर जगत आहेत। जिल्ह्यात पाऊस कमी असला तरीही भीमा खोऱ्यात काही ठिकाणी चांगला पाऊस सुरू आहे। लोणावळ्याचा भुशी डॅम ओसंडून वाहू लागला आहे। खडकवासला, पानशेत, वरसगाव डॅम, टेमघर या धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे। घाटमाथ्यावर चांगला पाऊस सुरू असल्यामुळे आज सकाळच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात दौंडमधून 6883 क्युसेक पाणी येऊ लागले आहे। त्यामुळे काल सकाळी 6 वाजता 28.11 एवढी उणे पातळी असलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी आज सकाळी -27.96% एवढी झाली आहे। पाण्याची आणखी आवक वाढण्याची शक्यता आहे। 123 टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात सध्या 48 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। यंदाच्या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे यंदाच्या वर्षी उजनी भरेल का याची चिंता एकट्या सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याला देखील लागली आहे। सोलापूर शहरात रविवारी सकाळपासूनच आल्हाददायक वातावरण, रिमझिम पावसाच्या तुरळक सरी। सोलापूर शहरातील एसटी स्टँड समोर क्रोमाच्या बाजूला एका ठिकाणी पाण्यासाठी खोदला रस्ता तर दुसऱ्या बाजूला पेट्रोल पंपाजवळ ड्रेनेजचे मैलायुक्त वाहत आहे पाणी। आजपासून हॉटेल अँबॅसेडर ते एसटी स्टँडपर्यंत एकेरी रस्ता बंद। सोलापूर शहरातील B2 मिळकतीबाबत आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यानंतर उद्या महसूल मंत्री मंत्रालयात घेणार बैठक। सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांना पोलीस खात्यातील वहसूलदार त्यांचे पाहुणे भागवत शिंदे यांच्या मार्फत जातो हफ्ता। मी अवैध धंद्यावर आवाज उठवल्याप्रकरणी कोल्हे चिडले। सोलापुरात पोलिसाविरोधात उपोषण करणाऱ्या सुहास कदम यांचा आरोप। माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सुरू झाली वकिलांसाठी कायदेशीर परिषद। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956213925। जखमा संपल्या की निर्मिती संपते, प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी सोलापुरात प्रिसिजन वाचन अभियानात केले वक्तव्य। सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील कीर्तीनगरात झालेल्या कार्यक्रमात शाकाहारी दाल चावल आहे असं सांगून त्यामध्ये मिसळली प्राण्याची चरबी, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कार्यक्रमाचे संयोजक रफिक नदाफ, इक्बाल शेख, अब्बास मुल्ला यांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। सोलापूर अक्कलकोट रोडवर होणाऱ्या MIDC बाबत गेल्या 12 वर्षापासून चर्चा सुरू। आता MIDC 24 कोटी रुपये देऊन जलसंपदा विभागाची जागा MIDC साठी घेणार। गेल्या वर्षी सीना नदी काठ महापुरात बुडाला होता। यंदाच्या वर्षी मात्र नदीकाठाला पावसाची प्रतीक्षा। सोलापुरातील कुमठा नाका मैदानावर सुरू असलेल्या जागतिक लॉन टेनिस स्पर्धेत सोलापूरच्या संध्याराणी बंडगर, उमेश बडगेर आणि गिरीजा येरवडेकर यांनी अंतिम फेरीत मिळवला प्रवेश।
तब्बल 35 गुन्हे दाखल असलेल्या 25 वर्षीय बंडू मधुकर पवार या मोहोळ तालुक्यातील ढोक बाबुळगाव येथील आरोपीला सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेने केली अटक. मंत्री नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट. 2013च्या टोलनाका तोडफोड प्रकरणात गोवा न्यायालयाचा आदेश. पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास 5 वर्षांची बंदी. 31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन. सब्र का फल मीठा होता है. ज्या पदासाठी थांबलो ते 8-10 दिवसात मिळणार. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावलेंचे सूचक विधान. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-62-53-76 किंवा 98-22-11-94-01. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. पक्षाच्या विलिनीकरणाचा कुठलाही विचार नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रवादीत 2 गट असल्याच्या चर्चाही फेटाळल्या. राम मंदिरात दरोडा टाकणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? खासदार संजय राऊत यांचा भाजपवर घणाघाती हल्ला. शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आणखी 3 आग्र्याहून अटक. 3 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या 10वर. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पार पडला पहिला रिंगण सोहळा. नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवघर, वीर आणि गुंजवणी धरणात पावसाने जोर धरल्यामुळे 1 TMC पाणीसाठा वाढला. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. आगामी 4 दिवस महाराष्ट्रात पाऊस. बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण. राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. मुंबईत 6 तासात झाला तब्बल 164 मिलीमीटर पाऊस. पुणे, सातारा, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या 6 जिल्ह्यांना देण्यात आला आज रेड अलर्ट. विधिमंडळामध्ये 2029 पासून महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात आता सुधारित महिला विधेयक संसदेत आणले जाणार. 20 जुलैपासून 25 दिवस चालणार संसदेचे अधिवेशन. जम्मू काश्मीरमधील सरकारी शाळांना वाटलेल्या पुस्तकावरून वाद. हाफिज सईदला महान म्हटले. भाजप म्हणाली हा शैक्षणिक जिहाद. UAPA अंतर्गत FIR. 4 महिन्यानंतर इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई यांच्यावर करण्यात आले अंत्यसंस्कार.